नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत आलेला असतो ओवीला घ्यायला की चल आता झालाय ना बाळा क्लास, आता निघायचंय. ओवी म्हणते अरे बाबा खूप मज्जा आली या क्लास मध्ये, खूप मज्जा आली. येणार सावली टीचर आहे ना बाळा, मग मजा का नाही येणार. अरे रो थांबा थांबा थांबा. सारंग म्हणतो नाही बाळा उशीर झालाय, जाऊ दे आम्हाला. तुझा तो उतरव की खाली. अबीर म्हणतो आजचे दिवस ओवीला इथे राहू द्या की. बाळा आता राहिली ना दिवसभर, आता जाऊ दे आम्हाला घरी काम आहेत. प्लीज 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 राहू दे ना आजचे दिवस. ओवी आणि अबीर इतके लाडात येतात की प्लीज राहू दे ना आम्हाला. म्हणतो राहू दे की रे, लहान मुलं देवाघरची फुलं असतात, राहू दे की, काय फरक पडतो. म्हणतो ए फुलं गप की, चल्ले जीवानी लावली टाळायला कशाला ठेवतोय रे तिला, नाही ठेवायचे, चल ग तू खंबीर आहे ना, आणून देतो की सगळं. मुली म्हणते सारंग लहान मुलं एवढा आग्रह करतायत तर राहू दे की. म्हणते सगळे एवढा आग्रह करतायत तर मग राहू दे की, काय फरक पडतो. म्हणतो ठीक आहे सगळे म्हणतायत तर राहू दे. मुली म्हणतो अरे कसं आहे ना, सावली टीचर बोलली ना की याने ऐकलंच पाहिजे, सावली टीचरचा हा शब्दच पडू देत नाही. सारंग येतो आता बबलूकडे रागाने बघतो. बबलू काय बोलायचं थांबत नसतो. म्हणतो निघ आता, कपडे आणून दे तिचे. पण आणायचेत का, तू पण थांबणार आहे का इथे. आम्ही कशाला जाणार रे, बाईक तर घराजवळ लावली. असं कर मला घेऊन चल, बाईक जवळ सोड, बाईक घेणार, बाजारात जाणार आणि कपडे आणणार. बाईक घ्यायला घरी चाललाय तर घरातून घे की कपडे. हो हो खरंच माझ्या लक्षातच नाही रे की नाही. सारंग तर खूप हुशार आहे, खूपच हुशार येतो. ती म्हणते सारंग ओवी जर इथे राहिली तिच्या आईला काही प्रॉब्लेम नाहीये ना. सारंग म्हणतो नाही मी बोलेन तिच्याशी, डोंट वरी. गावी गेलीये ना, मग कसं बोलणार रे. बाहेर गावी गेलीये. या ओवीने मला सांगितलं पण माझ्या लक्षात न गेलं. ते सतत फिरतीवर असतात का ना, कायमच फिरतीवर असतात, त्यांचे केस असतात, मग तिला जायलाच लागतं. म्हणतो ओवीचे जरा लाड जास्त झाले, तिच्या काही सवयी आहे, ती एकटी झोपू शकत नाही, ती घाबरते. एकटीला झोपवू नको प्लीज. तिथून उठते आणि पाणी मागते. प्रॉब्लेम आहे तू राहणार आहे काय, हे कर ते कर सगळं सांगतोय. बबलू म्हणतो नाही पण तू कसं राहणार नाही का सावली टीचरच्या घरी, ते झोपशील काय रे. सारंग म्हणतो तू आहे ना बबलू, मी करेल ऍडजस्ट. म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी व्यवस्थित तिला हँडल करेल. ते मी झोपेन की तिच्यासोबत. अबीर म्हणतो नाही, तिनीच्या बाजूला कोणाला झोपू देणार नाही, आम्ही बहीण भावंड दोघच झोपणार. सारंग आणि बबलू आता चाललेली असतात, सावलीच्या जवळ ओवीला सोडलेलं असतं. म्हणतो सावली टीचर तुमचे कपडे होणार नाहीत का हिला. सावली म्हणते बबलू दादा निघताय का. आणि आता ओवीला तिथेच ठेवलेलं असतं आणि तो आता घरी निघून आलेलं असतं. तर राजकुमार आणि मोनिकाचं चाललेलं असतं. मोनिका त्याला काहीतरी प्रश्न विचारतीये सारखा आणि राजकुमार काय उत्तर देत नसतो. कुठे चाललाय राजकुमार, मला प्रश्नाचं उत्तर हवंय, सांग पटकन. मोनिका अगदी वेडीपिशी झालेली असते. राजकुमार काहीच बोलायला तयार नसतो. सांगीन ना, नक्की सांगीन, आत्ता सांग की मग. कुठे चाललायस राजकुमार, सांगतोस का जरा. कुमार आता रागाने बघतो आणि प्रत्येक गोष्ट तुला कळायलाच हवी काय ग, तुला हिशोब देणं गरजेचं आहे का प्रत्येक गोष्टीचा. का विचारते प्रत्येक वेळेला, जाब नाही विचारते तुला, तू कुठे चालला काळजीने विचारते. ऐको म्हणून माझा नवरा कुठे चाललाय एवढ्या घाईघाईने, कळलंच पाहिजे ना, मग तेच विचारते. जर कोणाला दिसला नाही आणि विचारलं तुझा नवरा कुठे गेला तर मी काय उत्तर देणार आहे, काहीतरी सांग रे. यात महत्वाचं आईने जर विचारलं तर मी काय उत्तर देऊ. आईने विचारलं प्रॉब्लेम होणारच. मोनिका प्रदेशमध्ये नेटवर्क डेव्हलप करायचंय ना, तिकडेच गेलाय. तुझी सुटका मध्य प्रदेशला गेलाय, बस एवढंच सांग. शांत बसा, बायको म्हणून कळलंच पाहिजे, सांग बरं तू पटकन सांगा. मोनिका वेळ आली की तुला सगळं सांगतो, आता त्रास देऊ नकोस. तर तुला सगळं सांगणार आहे आणि मुळात तुला सांगायचंच आहे मोनिका, जरा थांब सगळं सांगतो. पुढे कपडे घेतेत काय, महिनाभर चालला की काय, ती वेडीपिशी झालेली असे. तू कुठे चालला, कशासाठी चालला, किती दिवसांसाठी चालला, काय काय प्रश्न राजकुमारला विचारत असते. त्याला अगदी प्रश्न विचारून भंडावून सोडलेलं असतं. तो मात्र शांतपणे त्याची बॅग भरत असतो, काम करत असतो. एकाही प्रश्नाचं उत्तर तो देत नसतो. कदाचित मी परवा पण येईन किंवा 8 दिवस पण लागतील, म्हणजे मी एक्झॅक्टली नाही सांगू शकते मी किती दिवसांसाठी बाहेर चाललोय. 15 दिवस काय बोलतोय, तुझं तुला तरी कळतंय का. कुमार तू का असं करतोय रे, तू कुठे चाललाय, काय चाललाय, कशासाठी चालला, किती दिवसांसाठी चालला, काहीही सांगायला तयार नाहीये. तू असं का वागतोयस, कळेल का. फिक्स काहीतरी काहीतरी ते लपवतंय माझ्यापासून मला कळतंय, म्हणूनच उडाउडीची उत्तरं देतो आणि माझ्याकडे तू लक्षच देत नाहीये. आता तू काय लपवतोय तुझं तुला माहिती राजकुमार. मला जर नाही सांगितलं ना राजकुमार, कुठंच जाऊ देणार नाही, मी इथेच अडवून ठेवणार. मोनिका अगदी हट्टीपणा करत असते, वेड्यासारखं करत असते, त्याला जाऊच देत नसते. तो म्हणतो मोनिका वेडी आहेस काय ग, काय लहान बाळासारखं चालवलंय, माझं काम पूर्ण झालं की सांगेन की. दोघं सुद्धा रस्त्यावर येऊ, मी जर गेलो नाही तर. रस्त्यावर यायचं नसेल तर माझा रस्ता सोड. भयंकर संकट समोर आहे, त्यामुळे मोनिका मला जाणं खूप गरजेचं आहे, मला जाऊ दे. काय केलंय राजकुमार की पळायला लागते आणि डायरेक्ट रस्त्यावर यायची पाळी आलीये. अबीरला किडनॅप केलंय हे सगळ्यांना कळलंय काय रे राजकुमार, सापडला, नक्की काय झालंय सांगतोस का. नंतर सांगीन म्हणलं ना ग, काय सारखं प्रश्न विचारून बोर करतेस ग. सगळं सांभाळून घ्या मोनिका डार्लिंग, बाय. आणि राजकुमार आता चाललेलं असतो. अजिबात एकाही प्रश्नाचं उत्तर स्पष्ट दिलेलं नसतं. म्हणजे इतका शहाणा आहे ना हा, किती वेळा विचारलं पण एकाही शब्दाचं उत्तर दिलं नाही. याने काहीतरी मोठं असं केलंय आणि मोठं असं घडलंय, त्यालाच घाबरतोय आणि म्हणूनच पळून चाललाय. क्राईम आहे, मी सगळं माहिती असतं तरी सुद्धा माझ्यापासून लपवतोय, म्हणजे बघ की हा राजकुमार कसा आहे. आता मोनिकाला राजकुमारचा राग येत असतो, कारण तिने एवढं विचारलेलं असतं, एवढा प्रयत्न केलेला असतो, तरी सुद्धा राजकुमारने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नसतं. पुढची राजकुमार मी सुद्धा तपास लावणार म्हणजे लावणार. इकडे आता ओवी अबीरच्या घरीच राहिलेली असते, त्यामुळे अबीरच्या रूम मध्ये त्याचं काही सामान असतं, चित्र वगैरे सगळं काही बघत असते आणि इतके सुंदर सुंदर चित्र काढलेली असतात अबीरने.
ओवी ते सगळी चित्र बघत असते आणि अबीरचं कौतुक करत असते. चित्र काढायला मला खूप आवडतं, मला खूप हौस आहे. हत्तीचं चित्र असतं. ओवी म्हणते अबीर तुझं चित्र का काढलं रे? अबीर म्हणतो दाखव कोणतं चित्र. हसायला लागलेली असते. अबीर म्हणतो काय ग मी हत्ती आहे का? म्हणतो अगदी बरोबर बोलली, अगदी बरोबर बोलली. माझं चित्र मी काढायला घेतलं होतं, मला माझं चित्र काढायचं, पण अचानक तुझं चित्र कसं काढून बसलो कळालंच नाही ग ओवी. ओवी म्हणते काय रे तुझं चित्र आहे म्हणून सांगितलं तर माझं चित्र आहे असं सांगतोय होय? अबीर सुद्धा आता हसायला लागलेले असतात. धिंगाणा मस्ती चाललेली असते. तेवढ्यात काय सावली आलेली असते. काय गो ओवी कौतुक चाललंय ग अबीरचं? भारी चित्र काढलंय ना अबीरने? हो त्या चित्र काढायला खूप आवडतं. काढतो तेव्हा सगळं विसरतो, फक्त चित्र आणि चित्र एवढंच आवडतं. फोन आलेला असतो सावलीचा फोन. हा व्यंकटेश असतो. हा अचानक 4 दिवसांसाठी बेळगावला चालला. हा चालल्यावर सावलीला सांगत असतो की मी 4 दिवसानंतर येईल, मी आता बेळगावला चाललो. सावली म्हणते व्यंकटेशजी अचानक का चालला आणि सांगितलं नाही काही नाही डायरेक्ट चाललात, काही प्रॉब्लेम आहे का? तिची तब्येत ठीक नाहीये? सिरियस नाही ना? काय असेल ते सांगा बरं. सिरियस तरी पण तिची काळजी घ्या प्लीज. दुखणं आलं तर कधीच काही स्वतःकडे लक्ष देत नाही, म्हणूनच असं सारखं सारखं दुखणं येतं. म्हणते मी आली असते ना तुमच्यासोबत, तुम्ही का नाही सांगितलं? म्हणतो ओवीचं गाणं महत्वाचं आहे, तिची प्रॅक्टिस महत्वाची आहे ना. तुम्ही तिथे पोहोचला की मला फोन लावा आणि तब्येत कशी ते पण सांगा. आता व्यंकटेशचा फोन ठेवलेला असतो. तिला टेन्शन येतं की बिचाऱ्या अम्माचं काय दुखतं. ओवी म्हणते चित्र बघून झालंय, मला बोर व्हायला लागले, आता काहीतरी खेळायचंय आपण. सांगा आपण तेच खेळूया. हरलेला असतो आणि ओवी जिंकलेली असते. सावलीकडे बघतो, चिडवत असते तू हरला तू हरला. खेळीस गो ओवी, एक नंबर हा एक नंबर. चॅम्पियन आहे ग, भारी खेळीस बरं. ओवी म्हणते मग मी आहेच चॅम्पियन. आता सगळं ओवीचं जे बॅग वगैरे असते ते बाहेर ठेवलेलं असतं सामान, ते सगळं ठेवते ओवीच्या बॅग मध्ये आणि जे अबीरचं असतं ते अबीरच्या बॅग मध्ये ठेवते. आता सारंग आलेला असतो घरी आणि त्याच्यासोबत ओवी नसते. अमृता आलेली असते. सारंग काय ग ओवी कुठे आहे? कुठे आहे? ओवी सावलीच्या घरी थांबली. का रे? घरून बसली, आजचे दिवस राहू द्या. मग राहिली तिथे. सारंग तिने हट्ट पकडला आणि तू तिला राहू दिलं का? असं केलंस तू का? कशासाठी ठेवलं? तुला माहिती नाही ती किती हट्टी आहे, मग तू का ठेवलं? तरी पण आणायचं होतं आपापल्या घरी. ती ऐकायलाच तयार नव्हती. सारंग तुला काही कळतंय काय रे? काय झालंय बहिणी, एवढी का तू सिरियस होतीये? बोलता खेळता खेळता ओवीच्या तोंडून जर निघालं की माझी आई नाहीच आहे, माझ्या वडिलांनी लग्नच केलेलं नाहीये, तर काय होणार? तिला तिची खरी आई नाहीये हे जर सांगितलं तर काय होईल? विचार केलाय का? नाही बोलणार ती. सांगितलंय ना तिला सगळं माहितीये. तू नको टेन्शन घेऊ वहिनी, ती नाही बोलणार. पर्यंत सांगितलंय का? नाही ना, गुपित लपूनच ठेवेल, नाही सांगणार. पण बोलाय नियम नाही त्यांचा रे. चुकूनचं काय सांगितलं तर तुमच्यातलं नातं खराब व्हायचा. तुझं लग्न झालं नाहीये, तू खोटं बोलला हे सावलीला कळायचं. पण तुला खरं सांगू का ग, माझ्या पोरीवर मला पूर्ण विश्वास आहे. ती काहीच सांगणार नाही, तुला बिंदास सांगतो. तर म्हणते ठीक आहे बाबा, एक वेळ मी चुकून तोंडात न काढेन, पण ती काय काढणार नाही एवढी गॅरंटी आहे मला. हुशार आहे ग आपली ओवी. म्हणतो ती सावलीच्या जवळ असली की तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. तर खरं या ओवी बरोबर ती जरा जास्तच अशी घुलमिल जाते आणि तिला ओवी असली की ओवीला सावलीचा लळा लागलाय आणि सावलीला ओवीचा लळा लागलाय. एक वेगळं त्यांच्यामध्ये बॉन्ड निर्माण झालाय रे. जीव आहे जणू काही तर मायलिकीच आहे. तुझा तेवढाच जीव लावते ओवीला. अमृत सुद्धा कौतुक करत असते. सारंग म्हणतो हो ना बहिणी, लावते त्याला जीव लावते खरं. त्याप्रमाणे आता हे अमृताचं आणि सारंगचं बोलणं सगळं काही ऐकलेलं असतं आणि तिलोत्तमा घाबरलेली असते की ही ओवी सावलीच्या जवळ राहिलीये आणि सावली आता ओवीला जवळ करतीये, म्हणजे सारंग सुद्धा सावलीच्या जवळ जाणार ही भीती तिलोत्तमाला सारखीच असते. आता तिच्या घरी मुक्कामालाच राहिली म्हणल्यावर काय तिलोत्तमा तर चिडलेलीच असते. आता अबीरने ओवीला झोपी लावलेलं असतो आणि तो अजून जागाच असतो. अबीर आता तिला झोपी लावत असतो. सावली येते गुपचूप आणि अबीर असा आवाज देते. अबीर म्हणतो शांत बस, ती कुठे आत्ता झोपली आहे? म्हणते ती झोपली, आता तू झोप. अबीर गोष्ट सांगितली होती ना राजाराणी आणि चेटकिनीची, ती तिला सांगितली आणि बघ की गेली झोपी. झोपत नव्हती ती पाणी आणलंय का ग आई तू? म्हणते काय रे मग काय खेळत होतो तुम्ही, स्टोन पेपर सीझर वगैरे, तेव्हा तू मुद्दा मारलास ना. छे गाई मी का हरेल, ओवी हुशार आहे आणि ती जिंकणार होती. मी नाही हरलो मुद्दा, मी हरलोच, खरं हरलो होतो. मी खेळती ग, तीच जिंकते प्रत्येक वेळेला. आता अबीर ओवीची इतकी काळजी घेत असतो आणि हे सावलीने ओळखलेलं असतं, म्हणून सावली त्याला मुद्दामून विचारते की तू मुद्दामच हरला ना मगाशी? राई आहे मी तुझी, मला वेड्यात काढू नकोस. हरला ना, खरं सांगा. मग हरलो मी. ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना तू, म्हणून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून मुद्दाम हरलो. ती किती खुश झाली होती मी हरल्यावर. मग म्हटलं चला तिला आनंद मिळतोय तर हरायला काय हरकत. छान वाटलं ना, मग हरायला काहीच वाटलं नाही मला, म्हणून मी हरून गेलो. सावली म्हणते अरे एवढासा आहे पण किती विचार करतो आणि किती जीव लावतो रे आपल्या ओवीला. म्हणतो तसंही ती जिंको किंवा मी जिंको एकच आहे ना, आम्ही बहीण भाऊच आहोत ना. ती जिंकली तरी आनंद आहे आणि मी जिंकलो तरी पण आनंद. सावली म्हणते ओवीच्या आनंदासाठी मुद्दा मारलास ना अबीर तू? करू शकतोस काय रे ओवीसाठी? हो माझी बहीण आहे ती. आई एका भावाचं हेच काम असतं ना, बहिणीला प्रोटेक्ट करणं, तिच्यासाठी हवं ते देणं, तिला दुःख होऊ नये याकडे लक्ष देणं, नेहमी ती आनंदी कशी राहील ना यावर फोकस करणं, हेच कर्तव्य असतं ना एका भावाचं. तेच करतोय मी. हसत खेळत खुश ठेवायचं एवढं कर्तव्य असतं आणि मी तेवढंच केलंय आहे, बाकी काही केलं नाहीये. ते होती रे तुला एक बहीण, म्हणूनच तुला एवढं प्रेम आहे त्या ओवीवर. कमी भरून काढण्यासाठी देवानं ओवी पाठवली आपल्याकडे. आता ही मोनिका असते, सकाळी सकाळी उठते, तयार वगैरे होते आणि लावायला लागलेली असते फोन.
फोन लावून लावून दमलेली असते, पण हिचा कोणी फोन उचलत नाही. चिडचिड चिडचिड करत असते, मीच मूर्ख आहे. त्या राजकुमारला आहे ना जाऊच द्यायला नको. काय चालला त्याला विचारायलाच हवं होतं मी खरं तर. विचारलं असतं ना एकदा तरी त्यांनी खरं सांगितलंच असतं. ही मोनिका चिडलेली असते आणि खूप बडबड करत असते. चाललायस काय करायला चाललाय, पण नाही मी मूर्ख, मी त्याला असंच जाऊ दिलं. त्यासारखं लपून बसलाय, फोन लागत नाहीये, नॉट रिचेबल इथे असं का करतोय हा काहीच कळत नाहीये. राजकुमारने मोठा काहीतरी घोळ घातलाय आणि त्याच्यातून लपण्यासाठी तो पळून गेलाय हे तर मला कळायला लागलंय. आता मोनिका तिच्या पद्धतीने ते अंदाज काढत असते की याने काहीतरी केलंय म्हणूनच हा पळ काढतोय. मात्र इतकी चिडलेली असते, काय करू आणि काय नाही तिला काही कळत नसतं, कारण राजकुमार फोन उचलत नसतो, कुठे गेलाय काय गेलाय काहीही सांगायला तयार नसतो. आता मोनिकाची ट्यूब पेटलेली असते. खंड्याला राजकुमारनेच किडनॅप केलं असेल म्हणूनच एवढ्या घाईघाईने गेलाय तो खंड्याची काळजी घ्यायला किंवा खंड्याकडनं सत्य वदवून घ्यायला. खरं तर मी मूर्ख आहे, मला कशाचाच अंदाज नव्हता, पण राजकुमार मात्र हुशार आहे. मला काही एक सांगितलं नाही आणि खंड्याला सुद्धा त्यानेच पळवलंय. 100% खंड्याला राजकुमारनेच पळवलं, खंड्यालाच पळवलंय त्याने. नाही पण खंड्या कुठे कोणालाच माहित नाहीये, मग राजकुमारला कसं कळणार नाही, हे शक्यच नाहीये. राजकुमार खंड्यापर्यंत पोहोचत लपवलं, मग राजकुमारला खंड्या कसा मिळाला, मग राजकुमार खंड्यापर्यंत जाऊच कसा शकतोय. लोकेशन म्हणते खंड्याचा फोन फिंगरप्रिंटसाठी त्याच्याकडे घेऊन गेले ना, त्याच वेळेला लोकेशन ट्रेस झालेलं असणारे 100%, आणि त्या लोकेशन वरून तिथपर्यंत पोहोचला असणारे. आता आलंय लक्षात. ते काम झालं फोन स्विच ऑफ केला होता, मग लोकेशन कसं कळालं. मोनिकाला कळतच नसतं याला लोकेशन मिळालं म्हणून हा तिथपर्यंत पोहोचला की अजून कुठल्या मार्गाने. मोनिका म्हणते मी तर लगेच माझं काम झालं फोन बंद केला, मग लोकेशन याला मिळालंच कसं, लवकर लोकेशन कसं मिळू शकतंय. याला राजकुमारनेच किडनॅप केलं की नाही याची खात्री नाहीये, पण याची खात्री मला लवकरात लवकर करून घ्यायला लागणार म्हणजे लागणार. अगदी काहीही झालं तरी याची खात्री मला करून घ्यायचीच आहे. कुठेही कोणालाच माहित नाहीये, बरोबर. करून घ्यायला लागणार, नाही तर माझा प्रॉब्लेम होणार आणि मी अडचणी सापडणार. मला जर अडचणी सापडायचं नसेल तर मला खात्री ही करून घेतली पाहिजे, अगदी काहीही झालं तरी. कुमार सुद्धा फोन उचलत नाहीये, का असं करतोय काय माहिती. आता ही मोनिका इतकी चिडचिड करत असते, विनाकारण चिडचिड करत असते, कारण राजकुमार तिला इग्नोर करत असतो, तिच्यापासून गोष्टी लपवत असतो आणि तिला काहीही सांगत नसतो. म्हणून मला भैरवी तर नक्कीच सांगू शकते. राजकुमारला बरोबर तिच्या तालावर नाचवते. ती मला सांगू शकते की खंड्या सापडलाय की नाही सापडलाय, झालंय कुठे काय कुणासोबत आहे, तर नक्कीच राजकुमार सांगणार, यात काही शंकाच नाही. भैरवीलाच हाताशी धरते आणि राजकुमार कुठे हे शोधून काढते. म्हणते यस, भैरवीला जाऊन विचारते, मला कळणार म्हणजे कळणार. आता ओवी आणि अबीर जे असतात ते मोबाईल मध्ये काहीतरी बघत असतात. तेव्हा सावली म्हणते काय बघताय मोबाईलमध्ये आम्ही नॉलेज घेतोय. नॉलेज. सावली म्हणते नॉलेज म्हणजे काय, मला तरी दाखवा ग, नॉलेज कसं मिळवतील. आता त्या मोबाईलवर एक ऍड मिळालेली असते, त्यामध्ये असतं की वारीत या वेळेला अंध मुलांसाठी स्पेशल एक कार्यक्रम आहे गाण्याचा, त्यामध्ये 10 वर्षांखालील म्हणजे 10 वर्षांची मुलं आहेत त्यांनी गाणं गायचंय त्या पूर्ण वारीमध्ये, आणि ती संधी आहे, त्यात बक्षीस काढलं जाणार. सगळ्यात मोठं बक्षीस सुद्धा ठेवलंय, जो एक नंबर येणार त्याला जास्तीत जास्त बक्षीस दिलं जाणार. वाचते. सावली म्हणते हो रे, खरंच आहे रे, 10 वर्षाच्या मुलांना खरंच चान्स आहे अबीर. वा. त्यांचे ऍप्लिकेशन सुद्धा मागवलेत की, पण तो वारीला पण जाता येईल आणि गाणं सुद्धा म्हणता येईल. भारी आहे ना. सावली म्हणते 1 मिनिट अबीर, एक प्रॉब्लेम आहे रे, 10 वर्षाच्या आतील बाल गायक हवेत रे, मी 10 वर्षांची थोडीच आहे. बद्दल नाही बोलत, हे छोटं पॅकेट आहे ना त्याच्याबद्दल बोलतोय. अरे हो, ओवी बद्दल म्हणतोय, माझ्या लक्षातच आलं नाही ओवी आहे की आपल्याकडे. मी म्हणते माझी इच्छा आहे की यंदा वारीमध्ये तू गावस ओवी, खूप छान वाटतं. माझी काहीच प्रॅक्टिस नाहीये, काळजी करू नका, व्यवस्थित रियाज घेईन, परफेक्ट तुम्हाला तयार करेल मॅडम, तुम्ही फक्त होकार द्या. खरं. सावली म्हणते हो मग चालेल, आपण नक्कीच गाऊया. तो पंढरपूरला सुद्धा जाता येईल, मस्तपैकी वारीतल्या लोकांची सेवा करता येईल, सगळं छान होणार. काय असते ना तुझ्या गोड आवाजातून कळतंय का, पंढरपूर. वा, माझा पांडुरंग, त्याचं दर्शन मिळणार म्हटल्यावर काय मला तर आनंदच होणार. तयार आहे, मी जाणारच. ठरवले. ओवीच्या आई बाबांना विचारायचंय, त्यांची सुद्धा परमिशन हवीच की. बाबांना फोन लाव ग फोन. असतील रे इतक्या उशिराने, काय आता नाही करणारे, नंतर लावूया. मिळून दूध संपवायचे, बस तिथे बस. सारंग खरंच झोपलेलं असतो आणि बघतो तर काय बाजूला ओवी नसते, त्याला ओवीची सवय असते. कुठे गेली सारंगच्या लक्षात येत नाही की ती सावलीच्या घरी आहे, बहिणीच्या रूम मध्ये असेल ती. उठतो आता, ओवी आवाज देत लगेच बाहेर चाललेलं असतं. काय फोन वाजलेला असतो सारंगचा, तो सावलीचा फोन. तर सावलीकडे मी चाललो तो बाहेर शोधायला. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही झालाय ना सावली, सांग बरं. शांतवा सारंग, काही झालेलं नाहीये, मजेत आहे, तुम्ही काळजी करू नका. महत्वाच्या कामासाठीच फोन लावलाय सारंग, मी महत्वाचं बोलायचं होतं ना म्हणून. बोल ना सावली. एक जाहिरात बघितली, म्हणजे या मुलाने दाखवलं की यंदा वारीमध्ये अंध मुलांसाठी गाण्याचा कार्यक्रम आहे, त्यासाठी 10 वर्षाच्या आतली मुलं हवीत गायक म्हणून. मग मला असं म्हणायचं होतं की ओवी गायली असती,
लोकांशी बोलले. कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे आपल्याला परवा पंढरपूरला निघायला लागणारे ओवीला घेऊन. सारंग म्हणतो काय शक्य नाहीये सावली, संदर्भात बाहेर जायचं होतं ग. करू नका, ऍप्लिकेशन गुरुकुलच्या तर्फे भरणार आहोत आम्ही, त्यामुळे टीचर म्हणून मला तिच्यासोबत जायलाच लागणार आहे. की तिच्यासोबत तुम्ही काळजी करू नका सारंग. तिच्यासोबत मग काय काळजीचं कारण, घेशीलच ग तू. पण कसं आहे ना, सोबत असेल तर काही टेन्शन नाहीये, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही परमिशन. दोघही पोरं आता उड्या मारून मारून नाचायला लागलेले असतात की येस बाबांनी परमिशन दिली म्हटल्यावर काय झालंय ऐकतात की काय. तिथे आता सारंग बोलत असतो तेवढ्यात काय तिलोत्तमा आलेली असते. तो परवा जायचंय सावली, मग तयारी करायला लागणार. मग ऐकत असते इकडून फोन. सावली म्हणते ती जबाबदारी माझी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही मी बघते. ऑल द बेस्ट. ओवी म्हणते ठीक आहे बाबा, आय लव्ह यू. दोन्ही पोरं म्हणतात थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. सावली म्हणते थँक्यू, आय म्हणते आणि सावली शांत बसते. सारंग म्हणतो हे काय चाललंय, सावली पण आय लव्ह यू म्हणते की काय. पोरं आता हसायला लागलेले असतात ओवी सावलीकडे बघून, आणि सारंग इकडे आश्चर्यचकित होतो की सावलीचं काय चाललंय. म्हणते छान चाललंय. सारंग इतका डचकतो. तसाच फोन असतो काय रे, काही फोन असतो का. आई रोज सकाळी कसा गाण्याचा कार्यक्रम आहे ना त्या बाबतीत बोलतोय, तिला वारीमध्ये गायला जायचंय. ओवी तू विसरतो का रे, त्या पोरीने कसं सोडलं, वेडा पिसा करून सोडून निघून गेली, परत माघारी सुद्धा बघितलं नाही, आणि तिच्याकडे अट्रॅक्ट होतोय का आता. एकटा पडला, तुझा विचार सुद्धा केला नाही. ती पोरगी कशी कशी वागली ना तुझ्यासोबत हे विसरू नकोस हा सारंग. वरती कसे पेपर्स फेकले होते विसरलास काय रे सारंग. बाजू मांडायची सुद्धा संधी दिली नव्हती हा, रिमेंबर. आता सावली विषयी विष पेरायला आलेली असते सारंगच्या मनात. काहीही करू सारंग आणि सावली एकत्र येऊ नये असंच तिलोत्तम मला वाटत असतं. बोलतोय हो तिच्याशी गोड गोड. योग्य त्या ठिकाणी गेलीये सारंग, काहीच हरकत नाहीये. गेली ना तिथेच राहू दे, आता आणू नको आपल्या घरी. विनाकारण चिडचिड करते आणि म्हणते ओवीला परत घरात आणायचं नाही. सारंग आत्ताच सांगते, आणि तिलोत्तमा निघून गेलेली असते. सारंग म्हणतो हिला काय झालं आणि ही अशी काय बोलते. आता भैरवी कोणाशी तरी बोलत असते फोनवर. मध्ये कुठलीच प्रॉपर्टी वगैरेच इंटरेस्ट नाहीये मला. मध्ये असतील तर कळवा, इकडे लंडन वगैरे मध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही. म्हणते मार्क याला मेडिसिन दिलं का. मार्क म्हणतो हो मॅम, तर शुद्धीवर येणं फार गरजेचं आहे आणि हा लवकरात लवकर शुद्धीवर आला, पण आपल्याला काहीच कळणार नाहीये. होणार आहे. मी म्हणते माझ्यावर काय दिवस आले बघ की मार्क. आयुष्य स्वतःच्या नवऱ्याची सेवा केली नाही आणि या कुठल्या गुंडाची सेवा करायला लागते. म्हणते खंड्या उठ की रे बेशुदय, पण तू शुद्धीवर येणार म्हणजे येणार. चालू असेल ना तर मी काय बोलते ऐकायला येत असेल. अंतिम संस्कार तर मीच करेल रे खंड्या. मोनिका असते डायरेक्ट भैरवीच्या घरी आलेली असते. जोरात भैरवीची ओरडत असते. जोर जोरात ही मोनिका किंचाळते. भैरवीला कळतच नाही की कोण आलं असेल. मार्कच्या लक्षात येतं की कोण आलं. तो आता भैरवीकडे बघत असतो. बघू आता भैरवीच्या घरी मोनिका डायरेक्ट आलीये म्हणून भैरवी तिला रागवणार का, आणि मोनिका ज्या गोष्टीसाठी भैरवीकडे आली त्या गोष्टीचे उत्तर तिला मिळणार का. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.